हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे जे बाउलमध्ये तुम्ही बघताय ती मी जवसापासून बनवलेली चटणी आहे. बनते तर अगदी झटपट आणि तसेच ते आपल्या आरोग्यासाठी किती म्हणजे फायदेशीर आहे हे तर तुम्हा सर्वांना आता माहीतच असेल. म्हणजे अगदी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक अशा आजारांवर जवस खूप फायदेशीर असतं. तर आज मी अशीच जवसापासून चटणी बनवते. तर मी 300 ग्रॅम जवस घेतलेत, चिंच गूळ घेतला आहे, थोडासा खोबरं, त्यानंतर शेंगदाणे घेतलेत, लसूण घेतला आहे, कढीपत्ता असं साहित्य घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला एक एक करत हे सर्व जिन्नस जे आहेत ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी तर मी एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये जवस आहेत ते अगदी खरपूस होईपर्यंत म्हणजे त्याचा सुवास येईपर्यंत आणि तडतड उडेपर्यंत ते भाजून घेतलेत. त्यानंतर जवस काढून ठेवले साईडला आणि नंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पांढरे तीळ आहेत तर ते मी 3 चमचे मोठे 3 चमचे घेतलेत. तर ते त्यानंतर 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं हे पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर कढई गरम आहे त्यावर हे पटकन भाजलं जातं. तर आता तेही मी साईडला काढून ठेवणार आहे. त्यानंतर आपण भाजून घेऊयात खोबरं. तर खोबरंही मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि ते स्लाईसमध्ये कट केलेलं आहे. त्यानंतर भरपूर असा लसूण आणि एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. तर आता कढीपत्त्यातलं आणि लसणातलं थोडंसं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला खोबऱ्यासोबत ते परतवून घ्यायचं आहे. तर आता बऱ्यापैकी आपलं हे भाजून झालेलं आहे. तर सगळं मी आता साईडला काढून ठेवलं आहे. तर जवसामध्येच मी तीळ वगैरे भाजलेले ते घातलेत आणि आता हे सर्व एकत्रित करून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आता हे सगळ्यात आधी तर मी थंड करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत ते वाटून घ्यायचं आहे. तर मी आता ते जवस, तीळ, जिरे आणि बडीशेप त्याच्यानंतर शेंगदाणे असं घालून ते आधी वाटून घेते. त्यानंतर परत राहिलेले जवस त्यामध्येच लसूण, खोबरं, कढीपत्ता ते घालून वाटून घेणार आहे आणि त्याचसोबत थोडीशी चिंच आणि गूळ तर ते घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता ते पण आपलं वाटून झालेलं आहे. तर एका बाउलमध्ये मी सगळं ते वाटून काढणार आहे आणि आता ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजून तर आपण त्यामध्ये मिरची पावडर वगैरे घातलेलं नाही आहे. बस हे आपण जे काही भाजून घेतलं तेच सगळं वाटून घेतलेलं आहे. आता ते छान मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. तर चांगला एक मोठा चमचा मिठाचा घातला आहे. त्यानंतर 3 चमचे मी ही मिरची पावडर घातली. तर ही कलर आणि थोडीशी तिखट अशी दोन्हीसाठीची म्हणून मिरची पावडर आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी हिंग घातलं आहे. तर आता मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मिठाचं बाकी प्रमाण थोडंसं वाढतं ठेवायचं आहे. त्याने टेस्ट पण छान येते आणि आपली चटणी जी आहे ती टिकायला मदत होते. कारण आपली ही चटणी आरामात कमीत कमी 3 महिने तर टिकली जाते. आपण तेलाचं वगैरे काही एक यूज केलेलं नाही आहे. तर आता हे मिरची पावडर, हिंग आणि मीठ घातल्यानंतर आता ते मिक्स करून घेतले आणि परत एकदा आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता बाकी आपली ही चटणी रेडी झालेली आहे आणि चमचा वगैरे कोरडा वापरला आणि छान हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवली तर ही चटणी आरामात 3 महिने तरी टिकते. आणि रोज 1 चमचा जरी आपण तोंडी लावण्यासाठी वापरली किंवा अगदीच तशी नाही खायला नसेल आवडत तर तुम्ही ती रोजच्या भाजीमध्ये 1 चमचा जरी घालून ती भाजी बनवली तरी ती आपल्या कुठल्या नाही कुठल्या मार्गाने पोटात जाईल आणि ती आपल्या शरीरासाठी फायदेशीर होईल. तर मी बनवलेली ही जवसाची चटणी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग असंच भेटू परत. थँक्यू.